प्रतीक्षाच कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. रंगाची उधळण झाली की पोटालाही हवी असते तशीच मसालेदार मेजवानी. म्हणून आज बनवते आहे धुलीवंदन स्पेशल मटण ग्रेव्ही. धुलीवंदनाचा सण म्हणजे रंग, मजा आणि घरभर दरवळणारा मटणाचा सुगंध. आजची ही खास मटण ग्रेव्ही सगळ्यांना बोटं चाटायला लावणार आहे. धुलीवंदन म्हटलं की आठवतो घरचा स्वयंपाक, कुटुंबासोबतचा आनंद आणि गरमागरम मटणाचा घमघमाट. आज तसंच खास काहीतरी बनवलं आहे. आपल्याला मटण घ्यायचं आहे. मटण स्वच्छ आपण 2 ते 3 वेळा धुवून घेणार आहोत. उभा कापलेला कांदा घ्यायचा आहे. किसून घेतलेलं सुकं खोबरं घ्यायचं आहे. लसूण, कोथिंबीर आणि मिरची घेतली आहे. रंग उधळलेत बाहेर आणि आता तिखट मसाल्यांची उधळण होणार आहे. धुलीवंदन स्पेशल मटण ग्रेव्ही बनवतोय आपण. त्याच्यासाठी सर्वात पहिले आपण तवा छान गरम करून घेतला आहे. तवा छान गरम झाल्यानंतर थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे. कांदा मस्त आपण हाय फ्लेमवर परतून घेणार आहोत. एकदम ब्राउनिश होईपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. धुलीवंदन साजरं करायचं तर असं रंगानंतर थेट ताटात झणझणीत मटण ग्रेव्ही. मस्त हाय फ्लेमवर कांदा आपण परतून घेणार आहोत. धुलीवंदन म्हणजे रंगांचा सण, आनंदाचा सण आणि शेवटचा सण. गावाकडे आणि महाराष्ट्रात विशेषतः धुलीवंदन किंवा होळीच्या दुसऱ्या दिवशी मटण बनवण्याची परंपरा आहे. ही फक्त खाण्याची गोष्ट नाही तर त्यामागे परंपरा, शेती संस्कृती आणि आरोग्याचं कारणही आहे. पूर्वी गावाकडे शेतमाल काढून झाल्यावर लोक सण साजरा करत. हा काळ म्हणजे रब्बी हंगाम संपवण्याचा काळ. शेतकऱ्यांना थोडी उसण मिळावी म्हणून कुटुंब एकत्र येऊन खास जेवण बनवलं जायचं. त्या खास जेवणात मटण हा मुख्य पदार्थ असायचा. धुलीवंदन मटण हे मेहनत, श्रमाचं सेलिब्रेशन मानलं जाते. कांदा मस्त आपला परतून होत चाललेला आहे. बघू शकता कांद्याचा रंग आता बदलत चाललेला आहे. धुलीवंदन म्हणजेच रंगाचा सण, आनंदाचा सण आणि हिवाळ्याचा शेवटचा सण. मस्त आपला कांदा आता परतून होत चाललेला आहे. अशाच प्रकारे कांदा आपण व्यवस्थित 5 मिनिटं भाजून घेतलेला आहे. त्याच तव्यावर आपल्याला खोबरं छान भाजून घ्यायचं आहे. आणि या कांद्या खोबऱ्याच्या वासानेच भूक वाढत चाललेली असते. मटण फक्त पदार्थ नाही, ती एक परंपरा आहे. घरात मटण शिजत असेल ना तर वातावरणच पूर्णपणे बदलून जाते. हा सुगंध म्हणजे खऱ्या सणाची सुरुवात आहे. खोबरं सुद्धा मस्त आपण भाजून घेतलं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला भाजलेला कांदा, खोबरं, अद्रक, लसूण, मिरची आणि कोथिंबीर छान वाटून घ्यायची आहे. एकदम आपल्याला स्मूथ पेस्ट बनवायची आहे. छान आपण बारीक असं वाटून घेणार आहोत. ही तुम्ही मटण ग्रेव्ही एकदा खाल्ली ना तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल. हॉटेलपेक्षा भारी अशी ही मटण ग्रेव्ही तयार होणार आहे. फोडणीसाठी आपल्याला बारीक कापलेला कांदा, तेजपत्ता, मिरी, दही आणि लिंबू आपण मॅरिनेटसाठी घेतला आहे. स्वच्छ धुवून घेतलेल्या मटणाला आपण सर्व लावून घेणार आहोत. अर्धा चमचा आपल्याला हळद टाकायची आहे. त्याच्यानंतर आपण एव्हरेस्टचा मटण मसाला टाकून घेतला आहे. लिंबाचा रस टाकला आपण, अर्धा लिंबाचा रस. मटणात भरपूर प्रथिने असतात. शरीराला मटणामुळे खूप ताकद मिळते. दही टाकलं आहे. छान आपल्याला 30 ते 40 मिनिट हे मटण मॅरिनेट करून घ्यायचं आहे. चवीप्रमाणे मीठ टाकून आपण छान एकजीव करून घेणार आहोत. हाताने छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. मटणावर ते भरपूर पोषण मूल्य असतात. त्यात लोह असतं, रक्त वाढायला खूप मदत होते. विटॅमिन B12 असतो. त्याच्यामुळे आपला मेंदू आणि नर्व सिस्टीमसाठी खूप उपयोगी असं आहे. तर तुम्ही आठवड्यातून एकदा तरी मटणाचे सेवन जरूर केले पाहिजे.
छान आपण व्यवस्थित एक मिक्स करून 40 मिनिट मॅरिनेट करून घेतलं आहे. भांडं छान आपण गरम करून घेतलं आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. तेलाचा वापर आपल्याला जास्त करायचा आहे, कारण मटणावर जी तर्री येते ना ती खाण्याची मजाच काही वेगळीच असते. तेल मस्त आपण गरम करून घेतलं आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला मिरी, लवंग आणि तेजपत्ता टाकायचं आहे. त्याच्यानंतर आपण बारीक कापलेला कांदा टाकून घेतला आहे. मस्त हाय फ्लेमवर कांदा आपण परतून घेणार आहोत. छान आपल्याला हाय फ्लेमवर कांदा परतून घ्यायचा आहे. तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघता आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही खूप खूप सपोर्ट आणि प्रेम द्या. कांदा छान परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण 3 मोठे चमचे घरगुती आगरी कोळी मसाला टाकून घेतला आहे. मसाला परतताना आपल्याला फ्लेम लो किंवा मीडियम ठेवायची आहे, जेणेकरून आपला मसाला जळून जाऊ नये याच्यासाठी आपण फ्लेम लो ठेवली आहे. मस्त मसाला आपण परतून घेतला आहे. छान मसाल्याचा रंग आलेला आहे. मसाल्याचा खमंग वास म्हणजे भूक आपोआपच वाढत जाते. आता आपण त्याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं मटण टाकून घेणार आहोत. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा. लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब हे सर्व विनामूल्य आहे. तुमच्या प्रेमामुळे आणि सपोर्टमुळे मी इथपर्यंत पोचली आहे. अजून थोडं पुढे चालायचं आहे, तर तुमचा साथ, सपोर्ट मला हवे आहे. धुलीवंदनाचा दिवस आणि ताटात झणझणीत मटण, बस अजून काय पाहिजे. मस्त आपण अशा प्रकारे वाटून घेतलं आहे. मटण छान आपण तेलामध्ये परतून घेतलं आहे, त्याच्यामुळे मटण लवकर शिजण्यास मदत होईल. आजची चव म्हणजे अगदी गावठी स्टाईलमध्ये आहे. हा रंग बघा किती सुंदर लालसर आलेला आहे. जशी बाहेर रंगाची उधळण तशीच इथे मसाल्याची आपण उधळण केलेली आहे. आणि आज घरातला प्रत्येक जण जेवणाची वाट बघतोय. धुलीवंदनला असं तिखट झणझणीत मटण म्हणजे एकदम परंपराच आहे. आणि आता थोड्याच वेळामध्ये छान आपली मटण ग्रेव्ही तयार होणार आहे. ही मटण ग्रेव्ही एकदा तुम्ही जरूर बनवा. याची चव तुम्हाला शब्दात सांगता येणार नाही, तर तुम्हाला खाल्लं की समजेल. जे मटण प्रेमी आहेत, नॉनव्हेज प्रेमी आहेत, त्यांनी ही रेसिपी जरूर ट्राय करा. तयार केलेलं वाटण घालून घेतलं आपण. छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. आणि खमंग एवढा वास सुटला आहे ना, तर खमंग वासाने शेजाऱ्यांनाही कळलं असेल आमच्या घरी आज मटणाचा बेत आहे. मटण म्हणजे फक्त पदार्थ नाही, ती एक परंपरा आहे. घरात मटण शिजत असेल ना, तर पूर्ण घरातलं वातावरणच एकदम बदलून जाते. हा सुगंध म्हणजे खऱ्या सणाची सुरुवात आहे. आता आपण त्याच्यामध्ये गरम केलेलं पाणी टाकलं आहे. याच्यामुळे लवकर आपल्याला मटण शिजण्यास मदत होईल. तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल तेवढं तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. पण आपण आज मटण ग्रेव्ही बनवतोय, त्याच्यामुळे आपल्याला पाण्याचा जास्त वापर करायचा नाही. मटण आपण मऊसर शिजवून घेणार आहोत. ज्यांना तिखट आवडते ना, त्यांच्यासाठी आजची मेजवानी एकदम खास आहे. मटणाचं नाव जरी घेतलं ना तरी भूक दुप्पट होते. धुलीवंदनला मटण बनवणं म्हणजे आनंदाची परंपरा जपणं. आता आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहोत. लक्षात ठेवा, मॅरिनेट करताना सुद्धा आपण मिठाचा वापर केला आहे. मस्त एकजीव करून घेऊया. रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणारी मटण ग्रेव्ही. मटण जितकं शांतपणे शिजेल ना, तितकी त्याची चव एकदम खुलून येणार आहे. 15 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवलं आहे. ताटावर पाणी ठेवायचं आहे. मस्त वाफ द्यायची मटणाला, अजिबात झाकण काढायचं नाही. 15 मिनिटानंतर मी झाकण काढलं आहे. आणि जे डाएटवर आहेत त्यांनी डाएट पूर्णपणे विसरून जायचं आहे. आणि या मटणाची चव म्हणजे आठवणीत राहणारी आहे. मटण म्हणजेच घरच्या प्रेमाची चव. आणि सणाच्या दिवशी खास पदार्थ हवाच, आणि त्यात मटण म्हणजे नंबर 1.
आणि ही मटणाची ग्रेव्ही बघूनच तुमच्या लक्षात येत असेल की किती झणझणीत असणार आहे. मस्त आपल्याला मटण एकदम मऊ शिजवायचं आहे. पुन्हा आपण 15 मिनिटांसाठी झाकण ठेवलं आहे. आज ताट साफ होणार हे नक्कीच आहे. 15 मिनिटानंतर आपण झाकण काढल्या बघू शकता छान आपलं मटण शिजलेलं आहे. गरमागरम मटण ग्रेव्ही खाण्यासाठी तयार आहे. ही मटण ग्रेव्ही तुम्ही तांदळाची भाकरी, चपाती, रोटी किंवा गरमागरम जिरा राईस सोबत खा. खूप भारी लागते. ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा. वरून छान आपण कोथिंबीर भुरभुरून घेणार आहोत. कोथिंबीरमुळे मटणाचा आणखी स्वाद दुप्पट होणार आहे. माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.